पाटीलने सांगितलं की हा शिवाजी महाराजांचा विचार सकल वारकरी बांधवांमध्ये रुजवण्याचं काम माझे पितृ अनिल काका बडवे यांनी गेली 25 वर्ष केले. चातुर्मासात एक शिवचरित्र सांगावं, पण एक शिवचरित्र पूर्तीला कमीत कमी 4 वर्ष लागतात. आणि असं शिवचरित्र ऐकून पंढरपुरातून शिवचरित्राची प्रेरणा घेणारे कमीत कमी 1000 कीर्तनकार त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रात घडलेले आहेत. यापैकी अनेक जण 7 दिवसाची शिवचरित्र कथा महाराष्ट्रात करतात. त्यातले मान्यवर इथं अनेक जण उपस्थित आहेत. मी काही नावं सांगतो उदाहरणादाखल. संजय महाराज पाचपोर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, विदर्भातले. यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र पंढरपुरात अनिल काकांपाशी राहून ऐकलेलं आहे. समोर उपस्थित असणारे आमचे भक्तराज महाराज आहेत, इथं ज्ञानेश्वर महाराज आहेत मागं. म्हणजे कितीतरी लोक आहेत की जे शिवचरित्राला सदैव उपस्थित असतात. पण शिवचरित्राची प्रेरणा काय, जी प्रेरणा अंतःकरणात घेऊन आज आचार्य इथं आलेले आहेत, ती शिवचरित्राची असणारी प्रेरणा कविभूषणाने 300 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे. वेद राखे कुराण राखे सारयुत राम नाखे, अतिरसना सुधर्मे. वेदाचं रक्षण केलं, रामनामाचं मुखात असणारं रक्षण ज्याने केलं. हिंदून की चोटी राखी, राखी सिपाहीन की रोटी, कंधे पे जनुआ राखा, माला राखी गले में. म्हणजे खांद्यावरचं जानवण गळ्यातली माळ ज्यांच्यामुळे शिल्लक राहिली, असं कविभूषण म्हणतो, मी नाही. मिडी राखे मुगल, मरोडे राखे पातशाह, बैरी पीसी राखे बरदान, राखे करणे राजन की हद्द राखी, तेग राखी शिवराजने, देव राखे देवल, स्वधर्म राखे घरणे. म्हणजे देवळातला देव आणि घरातला धर्म, गळ्यातली माळा आणि जानवर रामनाम हे ज्या शिवाजी महाराजांमुळे राखलं, त्याच शिवचरित्राची प्रेरणा घेऊन आज आचार्य गोविंद देवजी गिरी इथं आलेले आहेत. शिवचरित्र कशासाठी हा जो भाग आहे, आजच्या परिभाषेत शिवचरित्र सांगताना सगळे सेक्युलर शिवचरित्र सांगायचा प्रयत्न करतात. पण शिवचरित्राचं सार काय आहे ते 300 वर्ष या धर्मातले महात्मे या लोकांना सांगतायत. त्यातलेच आज गोविंद देवगिरी इथं आलेले आहेत. शिवचरित्र काय आहे, देवल गिरावत फिरावत निशाण, आणि एक कविभूषणाचं अजून एक काव्य आहे, ते सांगण्यात वेळ घालवत नाही. पण शिवचरित्र काय आहे, काशीची की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. आज जर शिवाजी महाराज नसते तर आपण धर्मसभा ऐकण्याऐवजी खुतबा पडायला कुठेतरी उपस्थित राहिलो असतो. शिवाजी महाराजांमुळे ते सगळं शिल्लक आहे आणि तोच प्रचार करण्यासाठी आज इथं आचार्य गोविंद देवगिरी आलेले आहेत. त्यामुळं पंढरपूरच्या सकल लोकांच्या वतीनं मी त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांच्या विचारांच्या आड जास्त वेळ न घेता माझ्या विचारांना संपवतो. धन्यवाद. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्राचे धार्मिक विभागाचे प्रमुख संजयजी मुद्राळे हे काही निवेदन